एवढे सगळे कपडे प्रेस करायचे होते, पण त्याला काही मुहूर्त लागलेला नव्हता. म्हणलं चला आता नंतर करू, पहिले झाडू वगैरे मारला, कारण मला किराणा आणायला जायचं होतं. नंतर आम्ही किराणा आणायला गेलो मग, आणि तिथं गेल्याच्या नंतर ना खूप सगळी गर्दी होती, म्हणून मग माझा असा टाइमपास चालला होता. जिमकडे पाहून मी म्हणत होते की मला पण जिम लावायची, आणि मनस्वीचे पप्पा हे ऐकून हसत होते माझ्यावर. त्यानंतर किराणा वगैरे घेऊन आलो घरी. तेलाचा भाव तर इतका जास्त वाढलेला आहे, पण म्हणलं चला आता गरजेच्या वस्तू तर आणावंच लागणार. मग मी डब्बा आणला होता आणि लगेचच इथं खिचडी लावायला लागले. कोणाकोणाला अशी चिकट म्हणजे ओलसर खिचडी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप जास्त आवडते. मस्त मी इथं छान अशी खिचडी लावत होते, आणि तितक्यातच मला मनस्वीचा आवाज येत होता. पाहायला गेले तर काय मॅडम टाळ वाजवत बसल्या होत्या, आणि आपल्या लेकराचं कौतुक ना आपल्याला जरा जास्तच वाटतं. आता हेचं कौतुक कोणाला वाटो की न वाटो, पण मला तर खूप जास्त कौतुक वाटत होतं. आणि नंतर मग खिचडी वगैरे करून जेवण केलं, आणि मनस्वी तिच्या डॉलला ना असं घेऊन झोपली होती. किती क्यूट वाटतंय पाहायला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.